पहिले निवडणूक आयोगाचा निर्णय, नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सला धाब्यावर बसवत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल, या दोन्ही घटकांवर बोट ठेवत शिंदे गटाचा पक्षांतर्गत उठावाचा दावा हा केवळ पक्षांतर बंदी कायद्यातून पळ काढण्यासाठी रचलेली स्क्रिप्ट होती, हे सिब्बल यांनी पुराव्यांसह कोर्टात सिद्ध केलं। विधिमंडळ पक्षातल्या तात्पुरत्या बहुमताच्या जोरावर मूळ राजकीय पक्षावर मालकी सांगता येत नाही, हा मुख्य कायदेशीर मुद्दा मांडत ठाकरे गटानं बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची मागणी लावून धरली आहे। त्यातच बंडखोर आमदारांच्या साक्षीतील विसंगती आणि 2018च्या पक्ष घटनेवरून झालेली गोची यामुळे शिंदे गटाची बचावाची बाजू पुरती लंगडी पडली आहे। हा खटला आता देशातील पक्षांतर बंदी कायद्याचं भवितव्य ठरवणारा ठरणार आहे, असं सांगत कपिल सिब्बल यांनी काल अजून एक आश्चर्यकारक मागणी कोर्टासमोर केली आहे। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचाच अधिकार आहे, परंतु कोर्टाला तो देता येत नसेल तर नाव आणि चिन्ह गोठवायला हवं, अशी मागणी सिब्बल यांनी काल कोर्टापुढे केली। ही मागणी जरी अनपेक्षित असली तरी कपिल सिब्बल हे दूरचा विचार करतात असं म्हटलं जातं। सिब्बलांनी निकाला आधीच ओळखून घेतला। निकाल काय येईल हा ओळखून घेतलाय। गेली 50 वर्ष ते सुप्रीम कोर्टात वकिली करतात, त्यामुळे हा त्यांचा प्लॅन बी असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादाचा समारोप करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 10व्या शेड्यूलच्या गैरवापरावर तीव्र आक्षेप घेतला। देशात लागू करण्यात आलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचा मुख्य उद्देशच लोकप्रतिनिधींची पळवापळवी आणि अनैतिक पक्षांतरांना आळा घालणं हा होता। सिब्बल यांनी न्यायालयाला आव्हान केलंय की या कायद्याचा अर्थ असा लावला जाऊ नये ज्यामुळे पक्षांतराला आणि बंडखोरीला कायदेशीर मोकळीकच मिळेल। जर आमदार खासदार उघडपणे पक्षाशी प्रतारणा करून सत्तेच्या मोहापायी बाजू बदलत असतील तर त्याला लोकशाही अंतर्गत उठाव म्हणता येणार नाही। हा कायदा पक्षांतर रोखण्यासाठी आहे, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाही, असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। ज्यांनी कोणीही बंडखोरीची स्क्रिप्ट लिहिली आहे त्यांनी या बंडाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी एक विशिष्ट लबाडी केली आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या वतीने काल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी केला। शिंदे गटाचा मुख्य बचाव असा आहे की त्यांनी शिवसेना सोडलेलीच नाही, तर पक्षांतर्गत लोकशाहीचा वापर करून हा एक अंतर्गत उठाव केला होता आणि त्याचं मूळ हे शिवसेनाचे। परंतु कपिल सिब्बल यांनी या दाव्यातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले। 10व्या शेड्यूलनुसार जोपर्यंत एखादा गट दुसऱ्या पक्षात विलीन होत नाही तोपर्यंत केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावर स्वतःला मुख्य राजकीय पक्ष म्हणून घोषित करता येत नाही। ठाकरे गटाच्या वकीने न्यायालयात अशा काही पुराव्यांच्या यादी सादर करण्यात आल्यात ज्यावर विरोधी पक्षाला उत्तर देणं कठीण झाले। 21 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीच्या रात्री एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन भाजप शासित सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले। या काळात सुनील प्रभू यांनी अधिकृत व्हीपद्वारे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकींना हे आमदार गैरहजर राहिले। यानंतर 30 जूनला मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी विधिमंडळ पक्ष आपलाच आहे असं सांगून राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आली। 3 आणि 4 जुलै रोजी झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवड आणि फ्लोर टेस्ट दरम्यान पक्षाच्या अधिकृत व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं। या सर्व कृती पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत उल्लंघन ठरतात, हे पुराव्यांसह सिब्बलांनी मांडलंय। या संपूर्ण सत्ता संघर्षात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं यापूर्वीच गंभीर ताशेरे ओढलेत। धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न तयार केले होते। शिवसेनेच्या अंतर्गत वादात राज्यपालांनी हस्तक्षेप करून फ्लोर टेस्ट बोलावण्याची काही आवश्यकता नव्हती, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय। राज्यपालांच्या याच चुकीच्या पावलांमुळे बंडखोरांना सत्तेचा मार्ग मोकळा झाला, हा मुद्दा पुन्हा एकदा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पूर्णपणे अन्यायकारकच होता, असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। जर पक्षाचा मुख्य कणा आणि त्यातील निष्ठा अजूनही मूळ नेतृत्वाकडे असेल तर केवळ लोकसंख्येच्या आधारावरती एखाद्याला पक्ष देणं किंवा पक्ष ठरवणं चुकीचं असल्याचं पुन्हा एकदा अंतिम युक्तिवादात सिब्बलांनी म्हटलंय। दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालावर देवदत्त कामत यांनीही जोरदार आक्षेप घेतला। अध्यक्षांनी घटनेतील तरतुदी आणि पुराव्यांची पडताळणी न करता आधीच ठरवलेल्या निष्कर्षांच्या आधारे निकाल दिला। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्षांचे निकाल बाजूला सारून आमदारांना थेट अपात्र ठरवल्याचे दाखले कामत यांनी न्यायालयामध्ये दिल्यानं आता या निकालात ठाकरेंच्या बाजूने अजून बेस पक्का झालाय। अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांच्या उलट तपासणीत कमालीचा गोंधळ उडाल्याचंही काल न्यायालयामध्ये दिसलं।
शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी उलट तपासणी शिवसेना पक्षाची 2018 ची घटना रेकॉर्डवर ठेवली आणि तिचा हवाला दिला. परंतु विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालात त्याच घटनेला बाजूला ठेवलं होतं. हा विरोधाभास लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार योगेश कदम यांच्या साक्षीच्या वेळी वकिलांच्या चुकीमुळे 2018 ची घटना समोर आल्याचं सांगत ती मागे घेण्याची सारवासारव शिंदे गटाकडून करण्यात आली. यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला की 1 किंवा 2 आमदार किंवा वकील चुकू शकतात, परंतु 39च्या 39 आमदारांचे वकील एकसारखीच चूक करू शकत नाहीत. यावरून शिंदे गटाची कायदेशीर बाजू किती कमकुवत होती हे अधिक स्पष्ट होतं. देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. कोणत्याही राजकीय पक्षाचा आत्मा हा त्या पक्षाची मूळ विचारसरणी आणि कार्यकर्ते असतात. महाराष्ट्राच्या संदर्भात शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि ठाकरे कुटुंबाभोवती जोडलेला आहे. आमदार खासदार पळवून पक्षाचं चिन्ह किंवा नाव मिळवता येईल, परंतु पक्षाचा आत्मा हिरावून घेता येत नाही. या प्रकरणाचा निकाल जरी व्यावहारिकदृष्ट्या तात्काळ काही बदल घडवणार नसला तरी तो रेकॉर्डवर येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या निकालाचा थेट परिणाम निवडणूक आयोगाच्या आगामी निर्णयांवर आणि देशातील लोकशाही व्यवस्थेवर होणार आहे. भविष्यातील सत्तेच्या हव्यासांपोटी होणारी पक्षांतरं आणि लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार थांबवायचा असेल तर 2022च्या या प्रकरणाचा कायदेशीर शेवट योग्य न्यायानं होणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. आपला युक्तिवाद संपवता कपिल सिब्बल यांनी काल केलेली मागणी देखील काहीशी बुचकळ्यात टाकणारी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरे गटाला देता येत नसेल तर तात्काळ गोठवा, ही मागणी वजा अपेक्षाही कपिल सिब्बल यांनी न्यायालयात नोंदवली आहे. खरं तर ही मागणी काल सर्वांसाठीच अनपेक्षित होती. इव्हन न्यायालयालाही या मागणीची अपेक्षा नसेल, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर अधिकार ठाकरेंचाच आहे असं कालपर्यंत सिब्बल सांगत होते. परंतु कदाचित सिब्बल यांना उद्याच्या निकालाच्या हाका आत्ताच ऐकायला येत आहेत की काय, त्यामुळे त्यांनी आपला हा पत्ता पुढे सरकवल्याचं म्हटलं जातंय. असो, ठाकरे गटाचा युक्तिवाद नेहमीप्रमाणे प्रभावी झालाय. आता न्यायालय यावर काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. अजून शिंदे गटाच्या बाजूने वकिलांची बाजू समोर यायची, पण शिंदे गटांचे वकील ज्या मुद्द्यांवरती युक्तिवाद करू शकत होते त्या सगळ्या मुद्द्यांवरती आधीच कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला. फूट आहे की मर्जर हे ठरवा, अपात्र आहे तर मग शिंदेचे की ठाकरेंचे हे ठरवा. 2018चं शिवसेनेचं संविधान घटनाच जर असंविधानिक अवैध आहे तर मग 2014-2019ला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना मिळाली सगळी पदं सुद्धा असंविधानिक होतात. जर 1999ची घटनेचा हवाला देऊन जर निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह कुणाला बहाल करत असेल तर त्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये. मग एकनाथ शिंदे मुख्य नेता होऊन शिवसेनेचे मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? कपिल सिब्बलांनी असे काही प्रश्न युक्तिवादामध्ये सोडलेत की ज्याचे उत्तर आजच्या डेटला तरी शिंदेच्या वकिलांकडे नाही. त्यामुळे यातून पळती भूमिका घेण्यासाठी पुन्हा तारखांवर तारखा पडतील. पण याचा एंड हाच असणार आहे की एकतर्फी निर्णय तर हा जात नाही, कारण ठाकरेंनी यावेळी चारही बाजूंनी सारखीच नाकाबंदी केली. तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.